बातमी उमेदवारी निश्चित नसताना नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। मुख्यमंत्र्यांना 3 वेळा भेटूनही उमेदवारी निश्चित झालेली नाहीये। नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभेवर जाण्याच्या चर्चेनं शिंदे गटात सध्या नाराजी सुरू आहे। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या हेमंत गोडसे यांच्याकडून केला जातोय। चंदन पूजाधिकारी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, हेमंत गोडसे यांच्याकडून सध्या शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरून एकीकडे रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी नाशिकच्या शालिमार चौक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। इथल्या हनुमान मंदिरामध्ये एकत्रितरित्या आरती जी आहे ती या ठिकाणी शिवसैनिकांकडून केली जाणार आहे। सलग 2 दिवस नाशिकचे सगळे शिवसेना पदाधिकारी स्वतः हेमंत गोडसे हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत दाखल होते। मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळालेलं आहे, नाशिकची जागा ही शिवसेनेलाच दिली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन शिवसैनिकांना मिळालेलं आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आता प्रचाराला देखील या ठिकाणी शिवसैनिकांनी सुरुवात केलेली आहे। आणि त्यामुळे आता एकूणच या सगळ्या नाशिकच्या जागेवरून जो वाद होता तो निकाली निघेल अशी शक्यता आहे। आज आपण प्रचाराला सुरुवात करत आहात, नेमकी काय परिस्थिती आहे? उमेदवारीची निश्चिती अद्यापही नाही। उमेदवारी 100% शिवसेनेलाच मिळणार, कारण हा बालेकिल्ला पहिल्यापासून महायुतीचा आहे नाशिक। आणि नाशिक लोकसभेत 2 टर्म ज्या मताधिक्यांनी हेमंतप्पा निवडून आले त्याच्यामुळे याच्यात कुठली शंका नाही, निश्चित ती जागा शिवसेनेलाच मिळणार। आज आपला नेमका कार्यक्रम काय असणार आहे? आपण एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करून महाआरती या ठिकाणी केली जाते, नेमका काय नियोजन आहे? महाआरती करण्याची सुरुवात अशी आहे की पहिला टप्पा हेमंतप्पांचा पूर्ण नाशिक लोकसभा फिरून झाला आहे। दुसऱ्या टप्प्याला सुरुवात हनुमान चलनी लीन होऊन सर्व शिवसैनिक इथून करत आहेत। आपण 2 दिवस मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होतात, त्यांना भेटत होतात। बरोबर, सध्या कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ही जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळायला हवी अशी मागणी कार्यकर्त्यांची